सेंद्रिय शेती ही काळाची गरज तर आहेच आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी जे काही जीवनावश्यक वस्तू लागतात त्यामध्ये भाजीपाला आणि अन्नधान्य हे आपण आपल्या कुटुंबासाठी हे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवल्या पाहिजेत. कारण बाजारामध्ये येणारं जे काही रासायनिक आहे आणि अनावश्यक त्याला दिलेली खतं आहेत त्यामुळे आरोग्यावरती निश्चित परिणाम होतो आणि आपण नकळत आजारांच्या तोंडाशी जातो, बळी पडतो. त्यासाठी अगदी कमी जागेमध्ये आपल्या कुटुंबासाठी जे आवश्यक आहे ते आपण घरी पिकवलं पाहिजे. जर आपल्याकडे छोटासा जमिनीचा तुकडा असेल तर चला तर आज पाहू की इथं 10 गुंठ्यामध्ये काय काय केलं आहे आणि 10 गुंठ्यामध्ये आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी भाजीपाला पिकं, फळ पिकं आपण लावलीत ती पाहू. हे पहा, हे केळीचं झाड, हे डाळिंब, पुन्हा ही केळी, ही लिंबुनी, ही समोर दिसत आहेत गावरान भेंडीची झाडं, हे गावरान कारलं, पुन्हा ही लिंबुनीची 3 झाडं आहेत, पेरूचे 7 झाडं आहेत आणि त्याचबरोबर हा हे गावरान लसूण आणि समोर कोथिंबीर आहे, शेपू आहे, मेथी आहे, भोपळा आहे, टोमॅटो आहे, वांगे आहेत, लसूण तर आहेच, शेवग्याची गावरान 3-4 झाडं आहेत आणि हे समोर जे भाजीपाला दिसतोय त्याच्यामध्ये 15 आंब्याची झाड आहेत, 5 पेरूची आहेत, 2 याच्यामध्ये जांभळीची आहेत आणि डाळिंबाचे 3 झाड आहेत. अशा पद्धतीनं आपण फळझाडं, भाजीपाला आंतरपीक म्हणून त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबासाठी 10 गुंठे परिसर किंवा 10 गुंठे जमीन पुरेशी आहे की ज्याच्यामध्ये आपला भाजीपाला देखील होतो आणि फळझाड देखील आपल्याला लावता येतात. आता रानामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंडला चिमण्यांचे आवाज पहा, कशा चिमण्या कलकल कलकल करतायत. नीट ऐका. त्याचं कारण आहे, ह्या उडून जाताना पण दिसत आहेत पहा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर बांधाच्या कडीने जर पाहिलं ना तर अशी तटबंदी आहे झाडांची, गर्द झाडी आहे आणि त्या गर्द झाडीमुळं या ठिकाणी चिमण्यांचा वावर आहे आणि मग ह्या चिमण्यांचा रहवास हे मित्रपक्षी आपल्याला याच्यावरची जी काही कीड आहे, आळ्या आहेत त्या वेचून खातात. त्यासाठी ही एक पर्यावरणपूरक साखळी इथं तयार होते. पाया चिमण्या कशा या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात जिकडं पाहावं तिकडे चिमण्याच दिसत आहेत. तर हे गोतावळा कशामुळं जमा झाला? कारण आपण त्यांच्यासाठी पूरक व्यवस्था इथं निर्माण केली. त्यांचा मन रमेल, त्यांचा जीव रमेल असं वातावरण या ठिकाणी त्यांना दिलं आणि म्हणून त्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसतात. तर हीच तर खरी संपत्ती आहे, हा खरा आनंद आहे की आपणही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. धन्यवाद.